भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. प्रेज द लॉर्ड. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशू ख्रिस्ताच्या नावाने आमच्या सप्रेम नमस्कार, अभिनंदन. आणि हा येशू तुला भेटतो या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना आम्ही प्रेमाने आमंत्रण करतो. आता बरं गीत ऐकले, येशू तुम्हाला भेटताना काय करता? हो, येशू आम्हावर प्रीती करतो. म्हणजे जेव्हा पण आम्हाला भेटायला येतो तो भेट घेऊन येतो. आम्हाला भोजन आणि आम्हाला आरोग्य आणि अद्भुत क्रिया तो द्यायला येतो, करायला येतो. आजचा वचन जाऊया. पहिला शामवेल 26 अध्याय 24 वचन. फर्स्ट सामुएल 26:24. पहिला शामवेल 26 अध्याय 24 वचन. पहा, आपला प्राण जसं माझ्या दृष्टीला मोलवान वाटला तसंच माझाही प्राण परमेश्वराच्या दृष्टीस मोलवान वाटो व तो मला सर्व संकटातून सोडवो. आता इथं दाऊद काय म्हणतो, हो सौल राजा, तुमच्या जीवाला मी वाचवलं, कारण
तुमच्या प्राणाला माझ्या दृष्टीमध्ये मी मौल्यवान ठरवलं होतं, तरी तुम्ही मला मारायला माझ्या मागे फिरता. माझाही प्राण तुमच्या दृष्टीला मौल्यवान वाटला पाहिजे असं म्हणायला सांगत होतं ना. मग त्याने असं ना म्हटलं, तुमचा जीव माझ्या जीवाला माझ्या दृष्टीला मौल्यवान वाटलं, पण माझा जीव माझा प्राण परमेश्वराच्या दृष्टीस मौल्यवान वाटो. परमेश्वराच्या दृष्टीस. कारण मला नेहमी वाचवणारा माझा प्रभू परमेश्वर आहे. हालेलुया. कारण दाऊद सौल राजाचा दामाद होता, तरी दामाद होताना सौल राजाला खूप चांगलं वाटलं, कारण दाऊदाने खूप चांगलं काम केलं. गोलिया राक्षसाला मारलं आणि किती युद्ध जिंकले आणि सौलाला खूप मजा वाटले, म्हणून आपल्या मुलीला त्याला लग्नाला दिला. पण नंतर जेव्हा स्त्रियांनी गीत गायली, त्या गीतामध्ये असं गायलं की सौलाने 1000 लोकांना मारलं, पण दाऊदाने 10,000ला मारले. एवढं मोठं पराक्रमी आहे. हे सौल राजाला वाईट वाटलं, मी राजा आहे आणि हा तर छोटा एक मेंढरपाळ आहे, याला माझ्यापेक्षा जास्त महिमा भेटते, गौरव भेटते. त्या दिवसापासून त्याच्या मागास पडला. आता याला खतम करायला पाहिजे. पहिला शामिल 23:14 फर्स्ट शामिल 23:14, पहिला शामिल 23:14. मग दावीद रानातील गड्यामध्ये राहू लागला. तो जीफ नावाचा रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शाऊल दाऊदाचा शोध नित्य करीत असे, पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही. रोज सौल राजा त्याच्या मागे पडला त्याला मारायला, पण परमेश्वराने त्याला त्याच्या हाती सोपवलं नाही. हालेलुया. किती चांगला परमेश्वर आहे पहा. तर दाऊद काय म्हणतो, माझा पण परमेश्वराच्या दृष्टीस मौल्यवान आहे. आता आमचा जीवसुद्धा परमेश्वर देवाच्या नजरेत मौल्यवान आहे. का मौल्यवान आहे? तुम्ही बघा, यशाया 43:4 आयसाया 43:4, यशाया 43:4 परमेश्वर आम्हाला बघून म्हणतो, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जीवाबद्दल राष्ट्रे मी देईन. माझ्या दृष्टीने तू अनमोल आहे, दृष्टीने अमोल आहेस. का आपण अमोल आहोत? कारण येशू ख्रिस्त, ज्याला आम्ही कोकरा म्हणतो, देवाचा कोकरा, आमच्यासाठी बलिदान केलेला कोकरा, त्याने आपल्या रक्ताने आम्हाला धुवून पवित्र केलेलं आहे आणि आमचा सुटकारा केलेला आहे. पेत्राची पहिली पत्री 1:19 फर्स्ट पीटर 1:19, पेत्राची पहिली पत्री 1:19. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. आम्हाला येशू ख्रिस्ताने त्याच्या मौल्यवान बहुमूल्य रक्ताने आम्हाला मौल्य घेतलेलं आहे. पहिला योहान 1:7 फर्स्ट जॉन 1:7, पहिला योहान 1:7 पाहत आहे. पण जसा तो प्रकाशात आहे तसं जर आपण प्रकाशात चालत असतो तर आपली एकमेकाबरोबर सगबायत आहे. आणि त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. म्हणजे येशू ख्रिस्ताने, तो जिवंत देवाचा कोकरा आहे, निष्कलंक कोकरा आहे, त्याने आपल्या रक्ताने आम्हाला पवित्र केलेलं आहे. आणि प्रकटीकरण 1:6 रेव्हलेशन 1:6, प्रकटीकरण 1:6 पाहत आहे. मराठीमध्ये 1:5 आहे. ज्याने शेवटचा भाग, ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला पातकातून मुक्त केलेलं आहे.
येशू देवाने स्वतःच्या रक्ताने तुम्हाला आम्हाला पातकातून मुक्त केलेलं आहे, तुम्हा आम्हाला शुद्ध केलेलं आहे, तुम्हा आम्हाला येशू त्याच्या मौल्यवान रक्ताने आम्हाला विकत घेतलेलं आहे. आम्ही शैतानाच्या हातामध्ये होतो, पण येशू ख्रिस्त आपल्या जीव देऊन आपल्या बहुमूल्य रक्त वाहून त्याने आम्हाला आमची सुटकारा केलेला आहे. म्हणून आपण अमोल आहोत. हालेलुया. तुम्ही अमोल आहात. कारण स्तोत्र संगीता 49:9 मध्ये, सॅम्स 49:9, स्तोत्र संगीता 49:9, कारण त्याच्या जीवाची कण्णी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार. खंडणी इतकी मोठी आहे कारण देवाने आम्हाला सुटकारा केलेला आहे. तर पहिलं येशू ख्रिस्ताने आपला मौल्यवान रक्ताने तुम्हाला आम्हाला विकत घेतले, शैतानाकडून आमचे सुटकारा दिले, म्हणून आम्ही मौल्यवान आहे. त्याच्या रक्ताने मी पवित्र केलेलं आहे, म्हणून आम्ही मौल्यवान आहे. आणखीन देवाला आम्हाला जे विश्वास दिलेला आहे ते अमोल आहे. पेत्रांची दुसरी पत्री 1 वचनामध्ये, पेत्रांची दुसरी पत्री 1 वचन, 2 Peter 1:1, आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त याच्या नीतिमत्वाच्या आमच्यासारखा मौल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित श्रीमोन पत्र याच्याकडून मौल्यवान विश्वास, आम्ही जे विश्वास प्राप्त केलेला आहे ते साधारण नाही आहे. लोकांच्या मनामध्ये भरोसा आहे, पण आम्हाला देवाबद्दल विश्वास आहे. हे विश्वास म्हणजे काय? तुम्ही इब्रिकरांसपत्र 11:1 वचन, इब्रिकरांसपत्र 11:1 वचन, Hebrews 11:1, विश्वास काय आहे? आशा धरलेल्या गोष्टी विषयाचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आपण पाहून विश्वास करत नाही, पाहून विश्वास करणार नाही. पाहून तर भरोसा करतात, पण आपण डोळ्याने बघू शकत नाही, पण त्याच्यावर विश्वास ठेवतो. अब्राहमने देवावर विश्वास केला. देवाने सांगितलं तुला एक मूल होणार. पण तुम्ही रोमकरांसपत्र 4:20 आणि 21 वचनामध्ये पाहत आहे. रोमन्स 4:20-21, रोमकरांसपत्र 4:20 आणि 21. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला. आणि देव आपण दिलेल्या अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे असं त्याची पक्की खात्री होती. 22 वचन, म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. 19 वचन पहा, 19 वचन, तथापि विश्वासाने दुर्बल नव्हता. आपले निर्जीव झालेले शरीर तो तुम्हारे 100 वर्षाचा होता व साराईच्या गर्भाशयाची निर्जीवपण ही त्यांनी लक्षात घेतलीच नाही. आपलं शरीर निर्जीव झालेलं आहे, शरीरामध्ये जीव नाही आहे, आणि साराच्या गर्भामध्ये जीव नाही आहे, त्याचा पर्वा नाही केला. जीव असो नसो, पण परमेश्वर म्हटलेलं आहे तुला एक मुलगा जन्मणार, त्याचं नाव इसाक ठेव. त्याने देवाच्या वचनाचा भरोसा केला. हे विश्वास आहे, डोळ्याने पाहिलं नाही. आता भरोसा करण्यालायक काही राहिलं नाही. आता तो एक मुलाला जन्म देऊ शकत नाही, सारा देऊ शकत नाही, तरी तो काय म्हणतो, देवाने वचन दिले ते पूर्ण होणार. कारण इब्रिकरांसपत्र 11:6 वचन, Hebrews 11:6, इब्रिकरांसपत्र 11:6 मध्ये पाहत आहे. आणि विश्वास वाचून परमेश्वराला संतोष होणे अशक्य आहे. तुम्ही विश्वास धराल तर देवाला संतुष्ट करू शकतो. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वर आहे
एक परमेश्वर आहे आणि त्याच्या शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफल देणारा परमेश्वर आहे. तुम्ही विश्वास करा की देव आहे आणि देवाकडे प्रार्थना केली तर देव माझ्या प्रार्थना ऐकणार, आरोडे ऐकणार आणि आम्हाला जबाब देणार, आम्हाला प्रतिफल देणार, बक्षीस देणार, असा विश्वास धरायला पाहिजे. हे विश्वास आहे आणि विश्वास मौल्यवान आहे, कारण देवाने आम्हाला दिलेलं आहे ना. म्हणून पेत्रांची पहिली पत्री 7 वचनामध्ये, 1 Peter 1:7, पेत्रांची पहिली पत्री 1 अध्याय 7 वचनामध्ये, यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत आहे. पहा, सोना आज आहे, उद्या नाश होणार. त्या सोन्याची तुझ्या परीक्षा अग्नीने करतात, पण ते सोन्यापेक्षा तुमचा विश्वास मौल्यवान आहे, तर जास्त परीक्षा होणार. अब्राहमाला देवाने परीक्षा केली. तुम्ही उत्पत्ती 22 अध्याय 1 वचनामध्ये पाहत आहे, जेनेसिस 22:1, उत्पत्ती 22:1 मध्ये या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमाला कसोटीस लावले, म्हणजे त्याची परीक्षा केली. अब्राहम, होय प्रभू, काय म्हणता? तुझा एकुलता एक पुत्र आहे ना इसाक, त्याला घेऊन जा आणि मोरिया देशामध्ये त्या पर्वतावर त्याला होम बळी म्हणून दे. आणि अब्राहम निघाला मुलाला घेऊन आणि शेवटी अब्राहम वेदीवर इसाकाला ठेवून त्याच्यावर चाकू चालवायला आला. देवाने रोखले. हे अब्राहम थांब, मला ओळखून आलं बाबा, तू माझा भय मानतोस, जे काय मी सांगितलं तू करणार. हालेलुया. विश्वास. आणि आणखीन काय परमेश्वर दिलेलं, एकतर आम्ही त्याच्या नजरेस अमोल आहे, कारण त्यांनी आमच्या प्राणाला सुटकारा तारिले आहे, तारण दिलेले आहे. दुसरं, त्याच्या मौल्यवान रक्ताने आम्हाला शुद्ध केलेलं आहे, आम्हाला सुटकारा दिलेला आहे. आणि बहुमूल्य त्याच्या रक्ताने मला शुद्ध केले आणि देवाने त्याचा अमोल विश्वास आम्हाला दिलेला आहे. आणि पेत्रांची दुसरी पत्री 1 अध्याय 4 वचनामध्ये, 2 Peter 1:4, दुसरी पत्री 1 अध्याय 4 वचन, त्याच्या योगे मौल्यवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे. हे देवाचे वचन जे आहे ना, हे मौल्यवान व अति महान आहे. हे देवाचे वचन, देवाचे प्रवचन, कारण देवाचे वचन सर्व पूर्ण होणार आहे. करितकरांस दुसरी पत्री 1 अध्याय 20 वचनामध्ये पाहत आहे, 2 Corinthians 1:20, काय लिहिलं, देवाची वचने किती असोत त्याच्या ठायी होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याचे द्वारे आमेन म्हणतो. सगळे होय, होणार. इब्रिकरांस पत्री 10 अध्याय 23 वचन, Hebrews 10:23, इब्रिकरांस पत्री 10:23 मध्ये, आपण न डळमळता आपल्या आशेची पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. आम्हाला देव जे वचन देतो तो विश्वसनीय खरा आहे. म्हणून त्यांचे वचन, देवाने वचन दिली, प्रवचन दिली, वादा केली, त्याला तुम्ही बहुमूल्य समजा, अमोल समजा. हे वचन एवढं महत्त्वाचं आहे. एक राजा, पहिला राजा 8:56 मध्ये, 1 Kings 8:56, पहिला राजा 8:56 मध्ये, इथे दाऊदाचा मुलगा सुलेमान काय म्हणतो बघा, ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकांना विसावा दिला तो धन्य. तो आपला सेवक मोशे याच्या द्वारे जे वचन बोलला त्यातला एकही शब्द व्यर्थ गेला नाही. मूसा साधारण मनुष्य आहे,
पण मूसा नाही बोलला, मूसाद्वारे परमेश्वर बोलला. आणि ते वचन एकही परमेश्वर वाया घालतलं नाही, व्यर्थ घालू शकला नाही. पहिला राजा 8:15 मध्ये, फर्स्ट किंग्स 8:15, पहिला राजा 8:15, सुलेमान म्हणतो, इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य आहे, त्याने माझ्या बाप दाऊद याला स्वमुखाने हे वचन दिले होते व त्याने स्वहस्ते हे पूर्ण केले. ते वचन असे, देवाने मुखाने जे पण वचन दिले ते आपल्या हाताने करून दाखवले. आमच्या जे म्हणतो ते करून दाखवतो, नुसतं सांगून जात नाही, सांगितल्या वचनाप्रमाणे करणार. विश्वास धरा, देवाचं वचन अनमोल वचन आहे, अनमोल वचन आहे. देव ते आम्हाला देणार आहे. हालेलुया. तुम्ही अनुवाद 33 अध्याय 14 वचनामध्ये, अनुवाद 33:14, ड्यूटरॉनॉमी 33:14, सूर्यामुळे मिळणारे मोलवान पदार्थ, चंद्रकलामुळे मिळणारे बहुमोल पदार्थ. देवाने, इथं वचन असू दे, देवाने सूर्य आणि चंद्र ठेवलेलं आहे कशासाठी? तुमच्या फळ कसं पिकतात, दाणे कसं पिकतात, ते सूर्यामुळे, चंद्रामुळे. मोलवान पदार्थ, बहुमोल पदार्थ, हे सर्व देवबापा एवढं मोलवान ठेवलेलं आहे. आणि त्याला तुम्ही मेहनत करता, पण त्याला, त्या फळाला पकवतो कोण? देवाचंच महिमा. आणि 33 त्याच्या 16 वचनामध्ये, ड्यूटरॉनॉमी 33:16, आणि पृथ्वी व तिच्या भांडारातील अमूल्य वस्तू यांचा आशीर्वाद आणि जो जुडपात राहत होता त्याची प्रसन्नता. योसफात जे आपल्या भाऊबंधा प्रमुख होता. पृथ्वी तिच्या भंडारातील अमूल्य वस्तू, या जमिनीतून आम्हाला जे गहू उगतो, तांदूळ उगतो, बाजरी उगते, हे सर्व देवाची देण आहे, हे बहुमूल्य आहे. आणि शेवटची गोष्ट, नीतिसूत्रे 24 अध्याय 3 आणि 4 मध्ये पाहत आहे. नीतिसूत्रे 24, 3 आणि 4, प्रॉव्हर्ब्स 24, 3 and 4. सुज्ञानाचे योगे घर बांधता येते, समज संपन्नाने ते मजबूत राहते. तुमच्या घर असं बांधलं येते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूने भरून जातात. ज्ञान पाहिजे. आज चांगले शिकतात, चांगले कामामध्ये लागतात, त्यांच्या घरामध्ये बघा सर्व मोलवान वस्तू आहे. तसं देवबापा आमचे ज्ञान आहे, येशू आमचा ज्ञान आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरात, तुमच्या जीवनात सर्व मोलवान वस्तू उपलब्ध होणार, येणार. देव आम्हाला अमोल समजतो, म्हणून अमोल सर्व पदार्थ, सर्व आशीष आम्हाला देतो. आता तुम्ही येशूकडे पहा. या जगामध्ये एकच देव आहे. तो या जगामध्ये येऊन तुमच्या, आमच्या पापासाठी आपला जीव दिला. तुम्हाला आणि मला पापापासून मुक्त करण्यासाठी आपला रक्त वाहिला. त्याला वधस्तंभावर खिळलेले आणि ते मेला, त्याला गाडले, पण तिसरं तो जिवंत उठला. येशू आज पण जिवंत परमेश्वर आहे, पण तुमच्यासाठी जीव दिला परमेश्वर आहे. त्याचा जीव किती, आमचा जीव अनमोल आहे, तर त्याचा जीव किती अमोल आहे. पण त्याने तुम्हाला सोडत काढले. आज येशूकडे पहा. त्याच्या अमोल रक्ताने तुमच्या पाप शुद्ध होऊन जाऊ दे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू. येशू ख्रिस्त हे आमच्या देव या जगामध्ये उतरलेला आणि आमच्या सर्व पातकासाठी त्यांनी स्वतःचा जीव अर्पण केला. स्वतःचा अनमोल रक्त त्यांनी वाहिलं आणि आम्हाला शुद्ध केलं आणि आम्हाला पापापासून सुटकारा दिला, शैतानाच्या हातापासून सुटकारा दिला. आज तुझ्याकडे जे पाहत आहे प्रभू, माझ्या पापाची क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, असं जे कोणी म्हणतात प्रभू, त्यांना तो शुद्ध कर.
त्याच्या पापाला क्षमा कर आणि आजच्या दिवसापासून त्याच्या जीवन तुझ्या समोर अमोल असू दे प्रभू राजा. आणि जसं तू म्हटलास प्रभू की तुझा अमोल विश्वास आम्हाला दिलेला आहे, अमोल वचन आम्हाला दिलेलं आहे, अमोल आशीर्वाद, धान्य, फळ सगळं दिलेलं आहे. हे सर्व आशीर्वाद आज वचन ऐकण्याच्या जीवामध्ये येऊ दे प्रभू राजा. तुझ्या येशू आमच्या देव आहे, ज्ञानामुळे त्याच्या घरामध्ये सर्व मौल्यवान वस्तू सगळं उपलब्ध होऊ दे, सगळं येऊ दे. आणि ज्ञानाने लेकरांना बाळांना भर. आमच्या जवान मुलांना चांगली नोकरी भेटू दे. त्यांचे जे काही आवश्यक आहे सर्व दे प्रभू. कारण त्यांच्या नजरेत, तुझ्या नजरेत आम्ही सर्व बहुमोल आहोत, अनमोल आहोत. म्हणून सर्व काय वस्तू आम्हाला देतो प्रभू. आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन और आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334249695.